नमस्कार मित्रांनो, कोड व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण लिस्टला एक्सप्लोर करणार आहोत. लिस्ट म्हणजे काय आणि लिस्टचा वापर आपण कशासाठी करतो? लिस्टचे काही टाइप्स आहेत, ते टाइप्स देखील आपण एक्सप्लोर करणार आहोत. जसं की अनऑर्डर लिस्ट, ऑर्डर लिस्ट आणि डिस्क्रिप्शन लिस्ट हे लिस्टचे टाइप्स आहेत. कोणता टाइप कधी यूज करायचा याबद्दल देखील आपण डिस्कशन करणार आहोत. त्यानंतर आपण आयडी आणि क्लास ॲट्रिब्यूट बद्दल बोलणार आहोत. दोघांमधला फरक काय आणि ते कधी यूज करायचे हेही आपण या व्हिडिओमध्ये एक्सप्लोर करणार आहोत. त्यानंतर आपण मर्क्यू टॅगला एक्सप्लोर करणार आहोत. तर चला मित्रांनो, एक्सप्लोर करूया कोड व्हिडिओ स्टाईलमध्ये. तर मित्रांनो, एक लिस्ट काय असते? तर जेव्हा आपल्याला एखादा डेटा स्ट्रक्चर फॉर्मॅटमध्ये रिप्रेझेंट करायचा असतो, त्या टायमाला आपण लिस्टचा वापर करतो. कधी-कधी आपल्याला डेटा जस्ट एका स्ट्रक्चर फॉर्मॅटमध्ये पाहिजे असतो, पण त्याला ऑर्डर कधी मॅटर करत नाही. त्या टायमाला आपण अनऑर्डर लिस्ट यूज करतो. बट कधी-कधी आपल्याला डेटाची ऑर्डर मॅटर करते, त्या टायमाला आपण तो डेटा ऑर्डर्ड लिस्टमध्ये रिप्रेझेंट करतो. तर चला प्रॅक्टिकली बघूया आपण की नेमकं अनऑर्डर लिस्ट कशी बनते आणि ऑर्डर लिस्ट कशी बनते. आपलं व्हिडिओ स्टाईल कोडिंगमध्ये येऊन HTML मध्ये यायचंय आणि इथं फोल्डर क्रिएट करायचंय डे 4 नावाने फोल्डर क्रिएट करायचंय. शिफ्ट दाबून त्याला ओपन विथ VS कोड करायचंय, जसं की आपण दरवेळेस करतो. तर इथं काय करायचं, इथं फाईल क्रिएट करायची एक ऑर्डर लिस्ट डॉट HTML आणि इथं मी बॉयलर प्लेट ऍड करून घेतोय. तर इथं काय करतोय, मी कमांड पॅलेट ओपन करून टॉगल स्क्रीन कास्ट मोड ऑन करतोय. याने काय होणार आहे की जर मी काही टाईप करतोय तर तुम्हाला ते खाली बी दिसणार आहे. जसं की मी इथं कमेंट करतोय, तर इथं दिसतंय कंट्रोल प्लस मी फॉरवर्ड स्लॅश यूज केलेला आहे. तर तुम्हाला नेमकं कळेल की मी कोणती कमांड यूज केलेली आहे. तर ठीक आहे, चला बघूया आता आपण लिस्ट बद्दल. ऑर्डर अँड अनऑर्डर लिस्ट बद्दल. तर UL टॅगने आपण अनऑर्डर लिस्ट क्रिएट करतो. UL टॅग काय करतो? UL टॅग एक कंटेनरचं काम करतो इथे. जर आपल्याला अनऑर्डर लिस्ट पाहिजे असेल तर त्या टायमाला आपण UL टॅगचा वापर करतो ऍज अ कंटेनर. तर आपण LI टॅगने लिस्ट आयटम त्यामध्ये ऍड करतो. तिथं बुक 1 आहे, इथं आहे बुक 2, इथं आहे बुक 3 आणि मी तर काय करतो, त्याला गो लाईव्ह करतोय. तर जर इथं बघितलं तर इथं एक लिस्ट ऍड झालेली आहे, बट ती लिस्ट ऑर्डर मध्ये नाहीये. ती लिस्ट फक्त एका बुलेट पॉइंटनी प्रिव्ह्यू केलेली आहे. आणि मी इथं काय करतो, इथं टाकतो H1 मध्ये, ऍक्च्युली H2 मध्ये टाकायला पाहिजे. अनऑर्डर लिस्ट आणि अनऑर्डर लिस्ट मी इथं टाकतोय H1 लिस्ट. तर ही आहे अनऑर्डर लिस्ट. जर मला ऑर्डर लिस्ट करायची आहे तर मी फक्त इथं काय करणार, जिथं मी UL टॅग यूज केला आहे, मल्टी कस्टमर फंक्शनॅलिटीज यूज करतो मी, इथं अल्ट दाबून क्लिक करायचंय, इथं OL टॅग यूज करणार आहे आणि जर बघितलं तर ही झाली तर ऑर्डर लिस्ट. तर ही आहे ऑर्डर लिस्ट. जर बघायला गेलं तर या दोन्हीमध्ये फक्त फरक एवढा आहे, जर इथं बघितलं ही जी लिस्ट आहे ही जस्ट एका स्ट्रक्चर फॉर्मॅटमध्ये आहे, बट इथं ऑर्डर मॅटर करत नाहीये. बट जर मी इथं बघितलं तर ही जी लिस्ट आहे ती स्ट्रक्चर फॉर्मॅटमध्ये पण आहे आणि इथं ऑर्डर पण मॅटर करते. जर इथं बघितलं तर इथं जी लिस्ट दिलेली आहे ती एका स्ट्रक्चर फॉर्मॅटमध्ये दिलेली आहे, तिथं नंबरिंग केलेली नाहीये. बट जर मी ऑर्डर लिस्ट मध्ये बघितलं तर इथं ऑटोमॅटिकली नंबरिंग सेट केलेली आहे, एका स्ट्रक्चर फॉर्मॅटमध्ये आहे. दोन्ही लिस्ट स्ट्रक्चर फॉर्मॅटमध्ये आहेत, खाली नंबरिंग आहे आणि वरती नंबरिंग नाही, वरती फक्त बुलेट पॉइंट्स आहेत. ही जी अनऑर्डर लिस्ट आहे, आपण याची बुलेट पॉइंटची स्टायलिंग सुद्धा चेंज करू शकतो. तर ती कशी चेंज करायची? तर जर आपल्याला बुलेट पॉइंटची जी स्टायलिंग आहे ती चेंज करायची असेल तर आपण यूज करतो टाइप ऍट्रिब्यूटचा. टाइप ऍट्रिब्यूट काय करतं, त्यांचा जो लिस्टचा स्टायलिंग टाइप आहे तो चेंज करतं.
तर लिस्टचे मग कोणकोणते स्टायलिंग टाइप्स आहेत? तर आपण त्याला सर्कलमध्ये करू शकतो आणि त्याला स्क्वेअरमध्ये देखील करू शकतो. बाय डिफॉल्ट अनऑर्डर लिस्टचा टाइप डिस्क असतो. इथं जर बघितलं, तिन्ही ज्या लिस्ट आपण इथं क्रिएट केलेल्या आहेत, त्यांचा जो टाइप आहे तो डिस्क आहे. तर आपण इथं चेंज करू शकतो. जर मी तर टाइप ॲट्रिब्यूट इक्वल्स टू एसक्यूयू स्क्वेअर करतोय आणि इथं टाइप इक्वल्स टू सर्कल करतोय, तर जर बघितलं तर इथं झालाय हा स्क्वेअर आणि इथं झालाय हा सर्कल. आणि आता हा जो आहे हा डिस्क आहे, हा फिल्ड सर्कल आहे, हा अनफिल्ड सर्कल आहे. तर हा आहे सर्कल टाइप, तर हा आहे स्क्वेअर टाइप आणि हा आहे डिस्क टाइप, जो की बाय डिफॉल्ट असतो. तर हे झालं अनऑर्डर लिस्टच्या बुलेट पॉइंटची स्टायलिंग बद्दल. जर बघायला गेलं तर आपण ऑर्डर लिस्टची देखील स्टायलिंग करू शकतो. बाय डिफॉल्ट स्टायलिंग काय असते? नंबरिंग असते. तर आपण त्याला चेंज करू शकतो. रोमन नंबर मध्ये आपण त्याला अल्फाबेटिकल ऑर्डर मध्ये देखील चेंज करू शकतो आणि त्यामध्येही अप्पर केस आणि लोअर केस ह्या दोन ऑर्डर असतात. तर ही जी ऑर्डर लिस्ट आहे हा आहे डिफॉल्ट टाइप ह्याचं जी की आहे नंबरिंग मध्ये. तर जर मी टाइप इक्वल्स टू आय करतोय आणि इथे आय करतोय, तर जर बघितलं अप्पर केस रोमन नंबरिंग आली आहे, इथं लोअर केस रोमन नंबरिंग आली आहे. मी याला अल्फाबेटिकल ऑर्डर मध्ये सुद्धा रिप्रेझेंट करू शकतो. जर इथं बघितलं तर ही आहे अप्पर केस अल्फाबेटिकल ऑर्डर आणि ही आहे लोअर केस अल्फाबेटिकल ऑर्डर. तर आपण ह्या पद्धतीने तर आपण अशा पद्धतीने लिस्ट रिप्रेझेंट करू शकतो. ऑर्डर लिस्ट कधी आपण क्रिएट करणार? ज्या टायमाला आपल्या एलिमेंट्सची किंवा आपल्या आयटम्सची ऑर्डर मॅटर करते किंवा आपल्याला एक स्ट्रक्चर डेटा हवा आहे आणि त्यामध्ये त्याला नंबरिंग सुद्धा द्यायची आहे. त्या टायमाला आपण ऑर्डर लिस्टचा वापर करणार. जेव्हा आपल्याला असं पॉइंट करायचंय की आपले हे रिलेटेड पॉइंट आहेत, तिथं ऑर्डर मॅटर करत नाहीये, तिथं नंबरिंग मॅटर करत नाही, त्या टायमाला आपण अनऑर्डर लिस्ट करणार आणि मोस्ट ऑफ टाइम आपण ऑर्डर लिस्ट आणि अनऑर्डर लिस्टच यूज करणार. बघूया डिस्क्रिप्शन लिस्ट बद्दल. डिस्क्रिप्शन लिस्ट काय करते? तर डिस्क्रिप्शन लिस्टचा वापर आपण टर्म्स अँड कंडिशन दाखवण्यासाठी करतो. म्हणजे नेमकं काय? जर सपोज माझ्याकडे एक डिस्क्रिप्शन लिस्ट आहे, तर त्यामध्ये मी काय करणार? एक टर्म दाखवणार आणि त्या टर्मचं मी काय करणार? इथं डिस्क्रिप्शन देणार. बट नेमकं कसं? सपोज इथं माझ्याकडे एक टर्म आहे HTML. तर मग मी इथं काय करणार? माझ्या त्या टर्मचं डिस्क्रिप्शन देणार. हायपर टेक्स्ट मार्कअप लँग्वेज. म्हणजे एकदम सिंपल मध्ये बघायचं झालं तर आपण डिस्क्रिप्शन लिस्ट मध्ये एक टर्म देतो आणि त्या टर्मचं एक डिटेल डिस्क्रिप्शन देतो. जर बघायला गेलं तर DL जो आहे तो आहे डिस्क्रिप्शन लिस्ट. DD टॅगचा वापर आपण टर्म्स ऍड करण्यासाठी करतो आणि DD टॅगचा वापर आपण त्या टर्मचं डिस्क्रिप्शन करण्यासाठी करतो. तर आणखी एक आपण लिस्ट करू. तर इथं आहे एक डिस्क्रिप्शन लिस्ट, त्यामध्ये आपण डिस्क्रिप्शन टर्म देऊ CSS आणि त्याचा जो डिस्क्रिप्शन आहे ते काय असणार आहे? कॅस्केडिंग स्टाईल शीट. आणि जर आपण याला प्रिव्ह्यू केलं, हे आहे डिस्क्रिप्शन लिस्ट, हे आहे टर्म आणि हे आहे त्याचं डिटेल डिस्क्रिप्शन. असा आपण या तीन लिस्टचा वापर करतो. DL टॅगचा आपण खूप रेअर मध्ये वापर करतो, बट ऑर्डर अँड अनऑर्डर लिस्टचा आपण मोस्टली वापर करत असतो. तर बेसिकली एक रिअल टाइम सिनारिओ जर सांगायचा म्हणला, ज्या टायमाला आपल्याकडे नॅव बार राहतं किंवा ज्या टायमाला आपल्याकडे एक मेन्यू बार राहतो, त्या टायमाला आपण काय करतो की काही रिलेटेड डेटा आहे. सपोज की माझ्याकडे आहे सर्व्हिस, तर सर्व्हिसला मी क्लिक केल्यानंतर सर्व्हिस रिलेटेड पॉइंट्स मला लिस्ट आउट होतात. तर त्या सिनारिओ मध्ये आपण लिस्टचा वापर करतो. कधी-कधी आपण ते ऑर्डर मॅनरने दाखवतो, कधी-कधी आपण ते अनऑर्डर मॅनरने दाखवतो. किंवा त्या 2 सिनारिओमध्ये आपण ऑर्डर किंवा अनऑर्डर लिस्टचा वापर करतो. तर आता आपण बघूया क्लासेस अँड
आयडीज बद्दल जेव्हा आपल्याला मल्टिपल एलिमेंटला सेम स्टाइलिंग द्यायची आहे त्या टायमाला आपण क्लास ऍट्रिब्यूटचा वापर करतो आणि जेव्हा आपल्याला एका स्पेसिफिक एलिमेंटला स्टाईल करायचं आहे त्या टायमाला आपण आयडी ऍट्रिब्यूटचा वापर करतो. जर मी इथं पी टॅग आहे, इथं मी देतोय P1 क्लास. तर मी काय केलंय इथं P1 क्लास दिला आहे. जेव्हा मी स्टाईल करेल त्या टायमाला मी सिलेक्टरचा वापर करून जेव्हा मी स्टाईल करेल त्या टायमाला क्लास सिलेक्टरचा वापर करून मी ह्या पी एलिमेंटला सिलेक्ट करू शकतो आणि सपोज इथं कॉन्टेंट आहे आय एम P1. जेव्हा मला याला स्टाईल करायचं आहे, मला फक्त काय करायचं आहे, माझ्याकडे इथं काय आहेत मल्टिपल पी आहेत. दिस इज अनदर पी. जेव्हा माझ्याकडे मल्टिपल पी आहेत बट मला काय करायचं आहे या स्पेसिफिक याच पी ला स्टाईल करायचं आहे त्या टायमाला मी काय करणार, मी या पी एलिमेंटला क्लास सिलेक्टरनी सिलेक्ट करून स्टाईल करेल. जेव्हा आपण सीएसएस मध्ये यावर वर्क करतो त्या टायमाला आपल्याला एकदम क्लिअरिफिकेशन होऊन जाईल याबद्दल आणि आपण एका एलिमेंटला मल्टिपल क्लासेस देखील देऊ शकतो. जर मल्टिपल क्लास द्यायचा असेल तर फक्त एक स्पेस द्यायचा आहे आणि दुसऱ्या क्लासचं नाव लिहायचंय. जर मल्टिपल क्लासेस द्यायचे असतील तर मी काय करणार, एक स्पेस देणार आणि दुसऱ्या क्लासचं नाव लिहायचं आहे. तर मी तर काय करतो याला सर्कल नावाची एक क्लास देतोय, त्यानंतर मी बॉर्डर नावाची क्लास देतोय, मी एक पॅडिंग नावाची क्लास देतोय आणि इथं मी मल्टिपल क्लासेस ऍड करू शकतो. जसं की मी तुम्हाला सांगितलं की आपण क्लासेसचा यूज जेव्हा आपल्याला मल्टिपल एलिमेंटला सेम स्टाइलिंग करायची असते. सपोज आता हे माझ्याकडे आहेत मल्टिपल एलिमेंट ज्यांना मी सेम क्लासेस दिलेले आहेत कारण की मला यांना सेम स्टाइलिंग करायची आहे. बट आता मला काय करायचं आहे, ज्यांना मी क्लास दिलेला आहे त्यामधल्या एका स्पेसिफिक एलिमेंटला मला काय करायचंय, स्टाईल करायचं आहे. तर मग मी काय करणार, इथं आयडी ऍट्रिब्यूटचा वापर करणार आणि मी याला आयडी देणार. आयडी ऍट्रिब्यूटचा वापर आपण कशासाठी करतो, जेव्हा मला एका स्पेसिफिक एलिमेंटलाच स्टाईल करायचं आहे त्या टायमाला मी काय करणार, आयडी ऍट्रिब्यूट त्याला देणार आणि सीएसएस मध्ये जाऊन आयडी सिलेक्टरचा यूज करून त्याला स्टाईल करणार. फक्त एवढंच लक्षात ठेवायचंय की आपण एका एलिमेंटला एकच आयडी देऊ शकतो. क्लासेस आपण मल्टिपल देऊ शकतो पण आयडी आपण फक्त एकच देणार आणि एकदा दिलेली आयडी आपण पुन्हा दुसऱ्या एलिमेंटला देऊ शकत नाही. जर मी इथं आयडी ऍड करतोय P2 तर मी P2 नावाची आयडी पुन्हा कुठेही यूज करू शकत नाही. आणि जेव्हा आपण सीएसएस मध्ये स्टायलिंग करतो त्या टायमाला आपल्याला ही कॉन्सेप्ट एकदम डिटेलमध्ये आणि एकदम क्लिअरली समजून जाईल. आणि जरी आपण क्लासेस किंवा आयडीज एखाद्या एलिमेंटला ऍड केले असतील तरी आपल्या कॉन्टेंट वरती त्याचा काही फरक पडत नाही. आपल्याला ब्राउझरवरती कॉन्टेंट आहे तसंच रिप्रेझेंट होऊन भेटतं. पण जर आपण डेव्हलपर टूल ओपन केला, आपण कसं ओपन करणार डेव्हलपर टूल, राईट क्लिक करून इन्स्पेक्ट करायचंय आणि जर मी इथं काय करतोय, हा जो एलिमेंट आहे ह्याला सिलेक्ट करतोय तर इथं दाखवतोय याला की क्लास काय आहे, P1 आहे, सर्कल आहे, बॉर्डर आहे आणि पॅडिंग आहे ह्या एलिमेंटला. आणि इथं बघितलं तर ह्या एलिमेंटला एक पण क्लास नाहीये. इथं जर बघितलं तर इथं P1 आयडी आहे, P1 क्लास एक आहे, सर्कल आहे, बॉर्डर आहे आणि पॅडिंग आहे. आणि आपण शॉर्टकट वेने सुद्धा एका एलिमेंटला क्लासेस आणि आयडीज देऊ शकतो. जर द्यायचं असेल तर आपण काय करणार, सपोज मला एका एलिमेंटला क्लास द्यायचा आहे तर मी काय करणार, त्या एलिमेंटचं नाव लिहिणार, डॉट देणार आणि काय करणार, जो क्लास आहे त्या क्लासचं नाव देणार. मला इथं पीला काय करायचंय, P9 नावाचा क्लास द्यायचा आहे त्यामुळे मी इथं P9 केलंय आणि मी इथं एंटर केलं तर इथं आला याला P9 क्लास. जर मला आयडी ऍड करायची आहे तर मी काय करणार, एलिमेंट ऍड करणार, हॅश ऍड करणार आणि मी आयडीचं नाव देणार. तर हे काय असणार, आयडीचं नाव P9 आयडी. P9 आयडी नावाची आयडी इथं ऍड झालेली आहे. अशा प्रकारे सुद्धा आपण क्लास आणि आयडी ऍड करू शकतो. तर आता आपण काय करू, मर्क्यू टॅग बद्दल एक्सप्लोर करू. मर्क्यू टॅग, तर आपण मर्क्यू टॅग बद्दल आता एक्सप्लोर करू. मर्क्यू टॅग नेमकं काय करतो, मर्क्यू टॅग आपल्या वेब पेज वरती एक अॅनिमेशन टाइप ऍड करतो. म्हणजे काय, जर सपोज मला माझं टेक्स्ट राईट टू लेफ्ट असं मूव्ह करायचं आहे किंवा मला कंटिन्युअसली मूव्ह करायचं आहे
त्या टायमाला मी काय करणार, मर्क्यू टॅगला ऍड करणार. तर बिहेवियर काय असणार, सपोज मी तस काय करतोय, स्क्रोल करतोय, डायरेक्शन राईट साइड देतोय, तर हा काय करणार, लेफ्ट टू राईट फ्लोट होणार. जर इथं बघितलं तर हा काय करतोय, लेफ्ट टू राईट साइडला मूव्ह होतोय. तर याचे काही ऍट्रिब्यूट सुद्धा असतात. आपण याची स्पीड सुद्धा कंट्रोल करू शकतो, आपण याची डायरेक्शन सुद्धा कंट्रोल करू शकतो. जसं की डायरेक्शनला जर लेफ्ट केलं तर हा राईट टू लेफ्ट मूव्ह होणार आहे. इथं बीजी कलर ऍट्रिब्यूटला सुद्धा यूज करू शकतो. रेड करतोय मी सपोज, तर हे काय करणार आहे, त्याला रेड बॅकग्राऊंड देणार आहे. बीजी कलर बेसिकली एक बॅकग्राऊंड कलर ऍड करतो. हे ऍट्रिब्यूट सुद्धा डेप्रिकेटेड झालेलं आहे, त्यामुळे आपण डिरेक्टली स्टायलिंग जी करायची आहे ती आपण सीएसएस ने करतो. तर एका व्हिडिओमध्ये आपण स्पेसिफिक अशा ऍट्रिब्यूट्स बद्दल बोलू जे की स्टायलिंग ऍड करतात, ते हे आपण करू. यामध्ये आपण याची स्पीड सुद्धा कंट्रोल करू शकतो. जर मला याची स्पीड फास्ट करायची आहे तर मी काय करणार, स्क्रोल अमाऊंट देणार. इथं मी 10 करतोय तर इथं काय होणार आहे, हे थोडा फास्टर मूव्ह होणार आहे. जर मी इथं 100 करतोय तो आणखी फास्टर मूव्ह होणार आहे. जर इथं बघितलं तर हा इतका फास्टर मूव्ह होतोय. जर मी स्क्रोल अमाऊंट 1 करतोय तर हा स्लोवर मूव्ह होणार आहे. जर बघितलं आपण इथं तर हा खूप स्लो मूव्ह होत आहे. जर मी याला काय करतोय, 0 करतोय, तर तो काय करणार आहे, लेफ्ट साइडला येऊन स्टिक होऊन जाणार आहे, स्टॉप होणार आहे, तो मूव्ह करणार नाही. अशा प्रकारे आपला हा मर्क्यू टॅग आहे तो वर्क करतो. आपण त्याला डायरेक्शन अप डाऊन सुद्धा देऊ शकतो. मी जर त्याला अप करतोय तर इथं मी स्क्रोल अमाऊंट इथं 10 करतोय, तर इथं जर बघितलं तर तो काय करतोय, डाऊन टू अप साइडला मूव्ह होतोय. जर इथं मी डाऊन करतोय, अप टू डाऊन साइडला मूव्ह होणार आहे. जर बघितलं तर मर्क्यू टॅगचा वापर फक्त एवढाच आहे की आपण एक लाईव्ह अॅनिमेशन आपल्या किंवा आपल्या वेब पेजवर ऍड करू शकतो. बट हा टॅग डेप्रिकेटेड झालेला आहे. आपण आता सीएसएस अॅनिमेशनचा वापर करतो HTML5 पासून, त्यामुळे आपण या टॅगला आता सहसा यूज करत नाही. बट एका बेटर अंडरस्टँडिंगसाठी एक कुठे जर बघितला तर असं व्हायला नको की अरे मर्क्यू टॅग काय आहे, त्यासाठी आपण त्याला एक्सप्लोर केलेलं आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण HTML लिस्ट, आयडीज, क्लासेस अँड मर्क्यू टॅग बद्दल एक्सप्लोर केलेला आहे. आता तुम्हाला लिस्ट कशा तयार करायच्या आणि क्लासेस आणि आयडी ऍट्रिब्यूट नेमकं काम काय करतात याबद्दल डाऊट राहणार नाही. एका वेब पेजवर आपण एखादं टेक्स्ट कसं मूव्ह करू शकतो हेही आपण या व्हिडिओमध्ये एक्सप्लोर केलेलं आहे. जर हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर लाईक करायला विसरू नका. तुमच्या मित्रासोबत व्हिडिओ शेअर करा. जर कोड व्हिडिओ चॅनलवर नवीन असताल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, काही डाऊट्स असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा, मी उत्तर नक्की देईन. तर भेटूया पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत कोड करा व्हिडिओ स्टाईलमध्ये.